मंडळी, मी अरविंद वेंगा। आज आपण पोहोचलेले आहोत डहाणू तालुक्यामध्ये येणारी अशी आई महालक्ष्मीच्या चरणी। आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात मोठ्या संख्येने आई महालक्ष्मीचे भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येताना। ही महालक्ष्मी या ठिकाणी भरणारी 15 दिवसाची यात्रा आणि या यात्रेचा हा पहिला दिवस। आजच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येऊन आईचं दर्शन घेऊन या ठिकाणी यात्रेचा आनंद घेताना आपल्याला दिसून येतात। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी विवलवेळे ग्रामपंचायतमध्ये येणारे हे गाव आणि या गावामध्ये अशी ही भव्य भरणारी 15 दिवसाची महालक्ष्मी यात्रा। आई महालक्ष्मीचा उदो उदो आज आहे 23 एप्रिल आणि आजपासून आई महालक्ष्मीची 15 दिवसाची यात्रा महालक्ष्मी या ठिकाणी भरते। या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये गुजरात असेल, दादरानगर हवेली असेल आणि महाराष्ट्र असेल या 3 राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मातेचं दर्शन घेण्यासाठी या यात्रेमध्ये येत असताना आपल्याला दिसून येतात। आणि मातेचं दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मी या ठिकाणी भरणारे यात्रेचा आनंदही लुटताना आपल्याला हे भाविक दिसून येतात। महालक्ष्मी यात्रेतील एक वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये मोठमोठे असणारे पाळणे। या पाळण्यामध्ये बसून आनंद लुटण्याचा आनंदही आगळा वेगळा असतो। त्याचबरोबर या यात्रेमध्ये छोटी असतील मोठी असतील मोठ्या प्रमाणात पाळणे असल्याचे आपल्याला दिसून येतात। तसेच लहानांसाठी लहान पाळणे तर मोठ्यांसाठी मोठमोठे पाळणे असल्याचेही आपल्याला दिसून येतात। पर पर्सन एका व्यक्तीचे 50 ते 100 रुपये तिकीट असल्याचे दिसून येते। आणि आलेला भाविक या पाळण्यांमध्ये बसून या यात्रेचा आनंद घेताना त्याचबरोबर पाळण्यात बसून आनंद लुटताना आपल्याला दिसून येतो। तसेच या ठिकाणी मौत का कुवा एका विहिरीमध्ये गाडी फिरवणे आणि ही कला दाखवणारे जे रायडर असतात तेही बघण्याचा एक आनंद आगळा वेगळा असतो। अशी ही महालक्ष्मीची यात्रा आज पहिला दिवस असून सुद्धा काही प्रमाणात भाविक यात्रेकरू या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये फिरताना दिसून येत आहेत। आज पहिला दिवस असला तरीही मोठ्या प्रमाणात यात्रेकरू या यात्रेमध्ये दिसून येतील। मात्र महालक्ष्मीची यात्रा ही रात्री मोठ्या उत्साहाने यात्रा भरत असल्याचे दिसून येते। ही सर्व पाळणे वेगवेगळ्या लाइटिंगने मन मोहित करणारे असे लाइटिंग आणि या लाइटिंगमध्ये असलेले ही पाळणे आकर्षक ठरणारे असे हे पाळणे आपल्याला बघायला भेटतात। तसेच छोटे मोठे स्टॉल, या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवरती असलेली सेल आणि या गोष्टीमुळे मोठ्या संख्येने आलेले यात्रेकरू या छोट्या मोठ्या दुकानातून वेगवेगळ्या वस्तू घेताना दिसून येतात, जेणेकरून त्यांना स्वस्तात स्वस्त आणि चांगल्यात चांगली वस्तू या यात्रेमध्ये मिळू शकते। आज यात्रेचा पहिला दिवस असला तरीही थोड्या प्रमाणात का होईना या यात्रेमध्ये यात्रेकरू आपल्याला दिसून येत आहेत। जसे जसे दिवस जातील, हळूहळू जसे दिवस जातील तसतशी लोकांची गर्दी, यात्रेकरूंची गर्दी, भाविकांची गर्दी या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येईल। आणि एक दिवस असाही येईल ज्या दिवशी या महालक्ष्मीच्या यात्रेत उभं राहण्यासाठीही जागा मिळणार नाही, एवढी सुद्धा यात्रेकरूंची गर्दी या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये रात्रीच्या वेळेस बघायला मिळते। ही यात्रा जरी दिवसा आणि रात्र असली तरीही यात्रेकरू उत्साहाने रात्रीच्या वेळेस या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये येत असताना आपल्याला दिसून येतात। तसेच या यात्रेमध्ये कोयता, विळा असेल, कुऱ्हाड असेल
ह्या वस्तूसुद्धा स्वस्त भेटत असल्या कारणामुळे विशेष या यात्रेमध्ये विळा, कोयता, कुऱ्हाडी घेण्यासाठी लांब लांबून खेडेगावातून खेडेपाड्यातून यात्रेकरू यात्रेमध्ये वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी येत असताना दिसून येतात. या यात्रेमध्ये लहान मुलांचे खेळणीचे स्टॉल असतील, स्त्रियांच्या गळ्यातील हार असतील, कानातील झुमके असतील, नाकातील नथनी असतील, अशा वेगवेगळ्या वस्तूंवरती मोठ्या प्रमाणात सेल किंवा एकावर एक फ्री असं सेल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रेकरू या यात्रेमध्ये वेगवेगळ्या वस्तू घेताना दिसून येतात. असं हे आगळं वेगळं आकर्षण महालक्ष्मी यात्रेचं असल्यामुळेच मोठ्या प्रमाणात यात्रेकरू या यात्रेमध्ये येताना दिसून येतात. या ठिकाणी भांड्यांवरती सेल आहे आणि मोठ्या प्रमाणात स्त्रिया भांडी सेलच्या स्टॉलमधून घेताना दिसून येत आहे. असे वेगवेगळ्या वस्तूंवरती वेगवेगळी सेल आणि वेगवेगळी डिस्काउंट असल्यामुळेच मोठ्या संख्येने गिराहिक या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये वेगवेगळे वस्तू घेताना दिसून येतात. तसेच या महालक्ष्मी यात्रेमध्ये आलेला प्रत्येक भाविक, प्रत्येक यात्रेकरू तारगोळे खाल्याशिवाय जात नाही असे प्रसिद्ध असलेले तारगोळे सुद्धा मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये असल्याचे दिसून येते. असं हे आगळं वेगळं यात्रेचे स्वरूप आणि या स्वरूपामुळेच महालक्ष्मीची यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली असल्याचे दिसून येते. आजच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येऊन आईचं दर्शन घेऊन या ठिकाणी यात्रेचा आनंद घेताना आपल्याला दिसून येतात. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी विवलवेडे ग्रामपंचायतमध्ये येणारे हे गाव आणि या गावामध्ये अशी ही दिव्य भव्य भरणारी 15 दिवसाची महालक्ष्मी यात्रा. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक महाराष्ट्र, गुजरात, दादरानगर हवेली अशा 2-3 जिल्ह्यातून या यात्रेमध्ये भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर या यात्रेमध्ये दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू असतील किंवा ज्या काही वस्तू घ्यायच्या असतील ते यात्रेचे निमित्त साधून भाविक या मातेचं दर्शन घेतल्यानंतर यात्रेमध्ये वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी या यात्रेमध्ये येताना आपल्याला दिसून येतात. मोठ्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये येताना जाताना तुम्हाला गर्दी दिसत असेल. आजचा हा पहिला दिवस अशी 15 दिवसांची यात्रा हळूहळू जसे दिवस जातील तशी या यात्रेतील भाविकांची संख्याही आपल्याला वाढताना दिसून येईल. एकंदरीत या यात्रेची पूर्ण स्थिती काय आहे, यात्रेची तयारी कशी झालेली आहे तेही आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मोठ्या अशा बंदोबस्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त या यात्रेमध्ये आपल्याला दिसून येतो, जेणेकरून या यात्रेमध्ये कोणती घटना घडू नये, पूर्ण यात्रा व्यवस्थित सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनसुद्धा दक्षता घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस प्रशासन आपली सेवा देताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दिसून येतात. अशा चोख बंदोबस्तीमध्ये हा महालक्ष्मीची यात्रा सध्या आपल्याला होत असताना दिसून येत आहे.